होमोजेनायझेशन. ठीक आहे, हा एक कर्वचा इक्वेशन आहे आणि हे एक स्ट्रेट लाईन आहे. आता या दोघांना आपल्याला सायमल्टेनियसली म्हणजे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन राहील ते समजा पाहिजे का दुसरं काही काम असं ना आपल्याला समजा, तर आपण होमोजेनाइज करू या इक्वेशनला विथ द हेल्प ऑफ दिस. ठीक आहे, आता LX प्लस MY इक्वल टू -n. ठीक आहे, तर LX प्लस MY अपॉन -n इक्वल टू 1 होऊन जाईल. तर आता हे जे हे आलं आहे, हे आपल्याला याचा यूज करायचा आहे या इक्वेशनमध्ये. होमोजेनायझेशन म्हणजे काय, x² XY Y² या 3 टर्म्स पाहिजे आपल्याला फक्त आता सध्या इक्वेशनमध्ये. तर आपण पहिली टर्म तर काही छेडछाड करूच नाही. ठीक आहे, तर AX² तशीच्या तशी, दुसरी टर्म काही गरज नाही, तिसरी टर्म नाही. आता याच्यात आपल्याला पाहिजे x² आणि तसं म्हणजे x² आणि XYची टर्म येईल ना, तर 2GX इंटू 1 करू आपण. ठीक आहे, या 1ला टाकू का हे आपण जे हे इक्वेशन काढली ना हे टाकून देऊ. म्हणजे आता x तर मल्टिप्लाय होईल याच्यासोबत तर x² देईल, x याच्यासोबत मल्टिप्लाय होईल तर XY देईल आपल्याला का पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यात आता दुसऱ्यावाल्याच्या सारखं आणि याच्यात C होल² का दिमाग लावला. म्हणजे x² ची टर्म येते, Y² ची टर्म येते आणि XY ची टर्म येऊन जाते. ठीक आहे ना, तर याला होल² इक्वल टू 0. आता तू म्हणशील हे इक्वेशन आहे कायची, याच्यात फक्त म्हणजे हे वाल्या टर्म्स येते बघ. आता हे इक्वेशन आहे याची, हेवा हा जो इक्वेशन आहे ना कर्वचा, समज तो असा आहे. ठीक आहे, आणि स्ट्रेट लाईन जी आहे हे वाली आहे. ठीक आहे ना, ते समज अशी चालली. ठीक आहे ना, हे असं चाललं समज, हे इकडं आहे. आता हे आपली ओरिजिनपासून जे लाईन चालली हे अशी 2-4 जाईल म्हणून हे जे राहील समजा इथं राहिलं तर इथून फक्त एकच जाईल, तर त्याचा वेगळा केस येईल, तर मग ते टर्म्सच नाही जनरेट होईल बहुतेक. तर मग हे जे आहे हे वाली लाईन अजून हे वाली लाईन म्हणजे असं आहे समज कर, हे स्ट्रेट लाईन ओरिजिन हे आणि हे जे हे आणि हे वाली लाईन आहे याची इक्वेशन आहे. ठीक आहे ना, समजलं काय. याला आपण बहुत जागी यूज करू शकतो. म्हणजे मग हे होमोजेनाइज केलं, x² XY Y² ची टर्म आली तर डिवाइड बाय x² केलं, प्लस म्हणजे सध्याचा आणि प्लस हे तर उडूनच जाईल ना, +1 तेच. तर याला आपण टॅन लिहू शकतो, tan θ वगैरे काही आपल्याला जे सोयीचं म्हणजे क्वेश्चनमध्ये लागेल ते. ठीक आहे.